आज या ठिकाणी मी नवनाथ पाटील जोड जिल्हा परिषद सदस्य जालना तथा शिवसेना तालुका प्रमुख भोकरदन आपल्याला मागच्या काही दिवसात माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मला व माझ्या परिवाराला जो त्रास देणं चालू केलेला आहे या त्रासासंदर्भात मी सविस्तर खुलासा करणार आहे। शिवरात्रीच्या दिवशी एक घटना घडली, त्यामध्ये काही महादेवाच्या मंदिरात वाद झाला। त्या वादात संबंधित एका व्यक्तीने काही नग्न अवस्थेत महिलांना त्रास दिल्यामुळे माझ्या भावाचा त्याचा काही वाद झाला आणि या वादाचा रूपांतर पुढे कोर्ट केसेसमध्ये झालं। पण मला सांगताना आपल्याला सांगायचं आहे की शिवरात्रीच्या 2 दिवस आधी म्हणजे 23 तारखेपासून मी कुंभमेळा, प्रयागराज, काशी विश्वनाथ, अयोध्या असा देवदर्शन प्रवास करत आहे। सोबत माझी आई, माझी पत्नी, माझा मुलगा मुलगी माझ्यासोबत आहे। एवढा असताना सुद्धा मी त्या ठिकाणी घटनास्थळी नसताना सुद्धा आपले माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी काही भाजपच्या कार्यकर्त्यांना बंगल्यावर बोलवून संबंधित फिर्यादीला आपल्या घरी आणून षडयंत्र रचून त्याला सांगितले की तू या घटनेमध्ये कोणत्याही परिस्थितीत नवनाथ जोडचे नाव घेतले पाहिजे आणि माझा काहीही संबंध नसताना रावसाहेब दानवे यांनी दबावापोटी त्या फिर्यादीला तयार करून पटवून शिकवून पोलिसांना सांगून माझ्यावर हाफ मर्डर 307 असा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी SP सरांना बोललेलो आहे की सर मला वाचवा, कारण मी माझ्याकडे सगळे 019 फोटो आहेत, सगळ्या नाक्याच्या पावत्या आहेत, टोल नाक्याच्या पावत्या आहेत, सगळ्या पार्किंग पावत्या आहेत आणि प्रत्यक्षदर्शींनी मी त्या ठिकाणी नाही आहे। तर त्यांनी सांगितले की तुमच्या सांगण्यावरून हा गुन्हा झाला असा माझ्यावर आरोप लावला आणि हाफ मर्डरमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला। बांधवांना मला सांगायचं आहे की माझी कोणतीही कॉल डिटेल SP साहेब असतील, DIG साहेब असतील यांनी चेक करावी। मी कुठेही आरोपीला सांगितलेले नाही की तू असा गुन्हा कर म्हणून, पण तरी सुद्धा भोकरदनमध्ये बीड प्रकरण घडवण्यासाठी आता नवीन षडयंत्र चालू झालेलं आहे। आताच मला सकाळी माहिती मिळाली की त्यांना कोणीतरी लक्ष्मण हाके नावाचा व्यक्ती आणवा या गावात आणायचा आहे आणि गावात मोर्चा काढून जातीवाद तयार करायचा आहे, जातीवादी रंग द्यायचा आहे आणि ह्या मॅटरमध्ये वास्तविक पाहता काही संबंध नाही, जातीचा नाही, धर्माचा नाही। हा विषय फक्त दारू पिऊन भांडणाचा विषय असल्यामुळे हा विषय वेगळा आणि त्यांना माझं राजकीय करिअर किंवा माझं आयुष्य संपवायचं आहे, माझ्या आईवडिलाला, माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला मला त्रास द्यायचा आहे। याच्यासाठी त्यांना जातीवाद करून कुठेतरी बीड प्रकरण भोकरदनमध्ये घालवायचं आहे असं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे। मला एवढंच सांगायचं बांधवांनो, मी मराठा समाजात जन्माला आलो म्हणजे माझा काही गुन्हा नाही आहे आणि जर काही माझा गुन्हा असेल तर माझे जे मराठा बांधव असतील, माझ्या ज्या सोयरे धायरे माता भगिनी असतील यांनी मला न्याय द्यावा आणि जर मी गुन्हेगार असेल या ठिकाणून मी बोलताना कळकळीने सांगतो, जर मी खोटं बोलत असेल तर माझा रस्त्यात मृत्यू होईल, माझा रस्त्यात अपघात होईल आणि माझा मुलगा कुठेही पडेल। कारण मी तळमळीनं सांगतोय तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेवाची शपथ घेऊन सांगतो, शिवरात्रीला हा प्रकार झालेला आहे आणि मी त्या दिवशी काशी विश्वनाथ काशीला गेलो होतो। माझा आणि या प्रकाराचा काही संबंध नसताना सुद्धा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब असतील, जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे साहेब असतील, माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब आणि आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेडकर साहेब असतील, यांना ही घटना सगळी माहीत आहे। तरी पण तुम्ही शहानिशा करा आणि मला मदत करा आणि माझे जे बांधव आहे यांना जर जातीवाद करायचा असेल तर तुम्ही याला कुठेतरी आळा घाला, कारण यांना वेगळ्या दिशेने हे प्रकरण न्यायचं आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, त्यांचा मुलगा आमदार संतोष दानवे आणि त्यांचे काही भाजपचे कार्यकर्ते ज्यांनी हे षडयंत्र घडवून आणलेलं आहे त्या सर्वांना कुठेतरी थांबवा आणि माझ्यावर होणारा अन्याय थांबवा। मी नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती करतो, कारण या गुन्ह्याशी माझा कुठलाही काहीही संबंध नाही। तरी सुद्धा मला बळजबरी या गुन्ह्यात घालून मला फार मोठा त्रास देण्याचं षडयंत्र चालू आहे। मला वाचवा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो।